नमस्कार, आज आपण बनवणार आहे कस्टर्ड कुकीज। रेसिपी एकदम साधी, सोपी आणि सरळ आहे। या कुकीज ना कढईमध्ये पण एकदम आरामात बनतात, तर रेसिपी नक्की ट्राय करा। तर चला तर मग सुरुवात करूयात। तर सगळ्यात पहिले मी घेतलेला आहे एक मिक्सिंग बोल, त्यामध्ये ऍड करायचे आपल्याला 1/4 कप तूप किंवा बटर। तर हे मी घरीच बनवलेलं तूप आहे। जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही वनस्पती तूप घेतले तरी चालेल, पण शुद्ध गाईच्या किंवा म्हशीच्या तुपामध्ये कुकीज जास्त क्रिस्पी बनतात आणि वनस्पती तूप घेतलं ना तर थोड्याशा कडक बनतात। आता जेवढं आपण तूप घेतलेलं आहे तेवढीच आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे। जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही कुठलीही एक वाटी किंवा मोठा चमचा सेट करा आणि त्यानेच सगळं साहित्य घ्या। आता आपल्याला ही पिठी साखर आणि तूप एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही विस्करने किंवा चमच्याने किंवा हँड मिक्सर असतो त्याने पण करू शकता। एकदा का ही तूप आणि साखर मिक्स झालं की त्यानंतर 3 ते 4 मिनिटं याला चांगलं विस्क करून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपलं थोडंसं एअरी आणि फ्लफी दिसलं पाहिजे। तर बघा आपलं मिश्रण हे थोडंसं लाईट आणि फ्लफी दिसायला लागलेलं आहे। तर यामध्ये मी ऍड केलेला आहे अर्धा कप मैदा। आता हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे आणि हा अर्धा छोटा चमचा बेकिंग पावडर आणि 2 छोटे चमचे कस्टर्ड पावडर। आता मी इथे 4 ते 5 ड्रॉप व्हॅनिला इसेन्स ऍड करत आहे। माझ्याकडे आहे म्हणून मी टाकलेला आहे, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही व्हॅनिला इसेन्स स्किप केलं तरी चालेल। आता बस आपल्याला हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा सगळं मिक्स झालेलं आहे आणि हे मिश्रण आपलं क्रम्बल दिसायला लागलेलं आहे। आता आपण यामध्ये 2 ते 3 चमचे दूध ऍड करणार आहे। दूध एकदम नाही टाकायचंय, सुरुवातीला मी बस 3च छोटे चमचे दूध घेतलेलं आहे। एकदा हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि जर गरज वाटली तर परत यामध्ये आपण दूध टाकू शकतो। तर हे बघा सगळं छान मिक्स झालेलं आहे आणि 3 चमचे दूध एकदम परफेक्ट आहे। यामध्ये अजून दूध टाकण्याची गरज नाहीये। जर तुम्हाला असं वाटलं की यापेक्षाही जास्त तुमचं मिश्रण घट्ट आहे तर थोडंसं तुम्ही दूध टाकू शकता। तर ही बघा अशी मी ही कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। आता मी इथे एक ग्लास घेतलेला आहे, त्यामध्ये ठेवत आहे पाइपिंग बॅग। यामध्ये हे मिश्रण भरून घेत आहे। जर तुमच्याकडे अशा प्रकारे पाइपिंग बॅग नोझल नसेल तर तुम्ही हाताने पण याच्या कुकीज बनवू शकता। म्हणजे जसे नानखटाई बनवतो ना अगदी तशाच बनवायच्या आहे आणि बेक करायची पद्धत पण सेम आहे। माझ्याकडे अशी पाइपिंग बॅग आणि स्टारवाले नोझल आहे, त्यामुळे मी अशा प्रकारे कुकीज बनवत आहे। बस स्टारवाले नोझलने कुकीज बनवल्या की त्या छान दिसतात म्हणून मी बनवत आहे। तर आपली पाइपिंग बॅग तयार आहे। गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मीठ टाकून स्टँड ठेवलेला आहे। आता आपल्याला ही कढई ना 5 मिनिटं प्री हीट करायची आहे। तर आपली कढई प्री हीट होत आहे तोपर्यंत एका प्लेटला आपल्याला व्यवस्थित तेल अप्लाय करून घ्यायचं आहे, म्हणजे कुकीज ना बेक केल्यानंतरही याला चिटकत नाहीत। आता अशा स्टारवाल्या नोझलने आपल्याला या कुकीज बनवायच्या आहेत। बघा वरच्या साइडने हलकसं प्रेस केलं की छान छान अशा स्टार शेपवाल्या कुकीज बनतात। तर आपल्या ह्या कुकीज ना बेक करण्यासाठी तयार आहेत आणि कढई पण एकदम छान अशी प्रीहीट झालेली आहे। कढई खूप गरम आहे, त्यामुळे ही प्लेट एकदम सावकाश ठेवायची आहे, नाहीतर हाताला चटका बसू शकतो। आणि एकदम लो फ्लेम वरती हे 20 मिनिटं बेक करायचं आहे। मी इथे हे 20 मिनिटं ठेवलेलं होतं आणि आपल्या कुकीज तयार झालेल्या आहेत। कुकीज बनल्या की नाही हे कसं ओळखायचं, तर कुकीज साइडने थोड्याशा ब्राऊन दिसायला लागतात आणि प्लेट पासून सेपरेट पण होतात, म्हणजेच आपल्या कुकीज बनलेल्या आहेत। तर ही प्लेट मी कढईमधून काढून घेतलेली आहे। तर बघा आपल्या कुकीज किती खुसखुशीत बनलेल्या आहेत। तर रेसिपी एकदम सोपी आहे, नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका। थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।